माझ्या मूळ गोंयकाराक तो गेली 60 वर्सां घराचे विविध विषय घेऊन सातत्यान म्हणजे तो झगडत तो पळय सारके सायडीक काड सकयल काड फाटल्याक दिसना म्हणून चल तुम्ही हाले उठारे ही योजना हांवें मुद्दामून म्हटल्यार म्हाज्या काळजाक तेंकोनची हांवें सामान्य मनशाचे प्रॉब्लेम्स पळयल्या बारीक मनशाच्यो झगड्यो पळयल्या आणि घरात जावपी वेगवेगळे विषय घरा खातीर हे सगळे सातत्यात हांवें पळयल्या म्हणून फाटले एक जवळपास 3-4 महिने आम्ही ही आमची माझी घर योजना आमच्या रेव्हेन्यू डिपार्टमेंटाच्या अंतर्गत आमचे रेव्हेन्यू मिनिस्टर मिस्टर बाबूश मनसरात संदीप जॅकीस आमची पुराय टीम हाजेर आमी काम करीत आशिल्ले विधानसभेंतल्यान आमी सारको कायदो केलो आमी बेश्टे येवंक ना आमी नवीन कायद्याचे पुस्तक केले तेका विरोध कोण करतालो तेका कसो विरोध करतालो कित्याक विरोध करताले सांगात पळया हे तांकां लोकांची घरां तुमच्या नांवार जाल्ली नाका म्हणून हे विरोध करताले तांकां केन्नाच हो प्रश्न सुटावो जाल्लो नाका लोकांचे प्रश्न कायमचे तशेंच दवरपाक तांकां आवडटा म्हणून हे प्रश्न सुटावे करपा खातीर म्हज्या सरकारान म्हजे घर योजना हाडली आणि म्हजे घर ह्या योजनेंतल्यान विविध प्रश्न हांव उलयतां म्हणजे तुमकां खंयच्या योजनेचो फॉर्म जाय ओके कितें जाय ते आमी सगळे फॉर्म आयज दितले आणि हे फॉर्म दिता आसतना ते आतां काडूं नाका शाण्या हे फॉर्म जाय आणि फुडल्या 3 महिन्या भितर थोड्या लोकांक तर हेजो सर्टिफिकेट दितले आमी दिवंक जाय काय नाका फुडल्या 3 महिन्या भितर तुमकां रेग्युलर जाल्ल्यो सर्टिफिकेट तुमकां मेळटल्यो ह्याच कार्यक्रमाक अशाच पद्दतीन पाठवया पण म्हाका गिरीश म्हणपाक लागलो सर म्हणपाक आमकां हॉल बारीक जाता तो बस स्टँड बांदून व्हडलो हॉल केन्ना करता काय दिसता बस स्टँड बांदूंक जाय काय नाका व्हडलो हॉल बांदले का अशें कंजेस्टेड बसपाची गरज ना तेकाय थोडे विरोध करपाक उठलेले थंयसर कोण करता खबर आहा ते बी तेच करता ओके डेव्हलपमेंट जाल्लो नाका लोकांची घरां रेग्युलरायज जाल्ली नाका असलो मायंडसेट असलेले हे पक्ष सातत्यात आमकां विरोध करपाचें काम करता पण हांव त्या बाकीच्या गजालींचेर उलयना आज हांव निव्वळ म्हाजी घर ह्याच योजनेचेर उलयतलो गेली गोंय स्वतंत्र जावन 63 वर्सां जाली आमी त्या खातीर म्हटलां की मनीस जन्माक येता आसतना कितेंच घेवन येना आणि तो वयता आसतनाय बी कांयच घेवन वचना ओके आपल्या पुराय आयुश्यान तो एकूच घर बांदता धाकलेशे बांदुनी खंयसरूय बांदुनी मागीर ते कोण ती गव्हर्मेंटाची जमीन मेळ्ळी तिजेर बांदले कोणी कोमदादीचे मेळ्ळे कोणी बारीकसो प्लॉट विकतो घेतलो ते बांदले कोणी भाटकाराच्या जागेर रावता थंय बांदलो आणि ते घर जर आपल्या कायद्यार जालां ना जाल्यार ताका न्हीद पडना तेजी इच्छा एकूच आसता आपूण वयर वयच्या पयलीं हें घर कायदेशीर जावचें म्हज्या फुडल्या पिळगे खातीर तें घर उरचें हय काय ना ही प्रत्येकाची इच्छा म्हणजे जाणटेल्याच्या मनान तांकां सदोदीत सतयता ती हीच एकूच इच्छा आणि तेच घर कायदेशीर करपा खातीर म्हज्या सरकारान म्हजें घर हो निर्णय घेतलो आणि ते कायदेशीर करपाचें ठरयलें हातूंतल्यान वेगवेगळे फॉर्मां सगळ्या जाणांक आयज येयल्या पयलीं तितक्याय जाणांक तांकां लागता तो फॉर्म आयज मेळटलो आणि तुमी हांगासर पयलीं येयल्ल्या तितक्यांक हांवें दाजीक सांगलां सगळ्या जाणांक सगळ्यांक तुमकां डेप्युटी कलेक्टर आनी मामलेदाराच्या ऑफिसान धांवत वचपाची गरज ना जाल्यार तुमी फाल्यांच्यानूच तांकां रावन दिवचे ना म्हाजो फॉर्म भर म्हाजो फुडले 6 म्हयने आहा हेल्प सगळ्यांक तुमकां आमदार करतलो आमचे जे कावन्सिलर आहा ते करतले पण हे करता आसतना तुमच्याच घरा कडेन कोणाक एफिडेविट लावपाक जाय रेजिडन्स काडपाक जाय सगळे डॉक्युमेंट रेडी करतले कांय चिंता करपाची गरज ना त्याच्या खातीर कोणाक कसलेच पयशे दिवपाची गरज ना सरकारी तिजोरीन जितके पयशे भरपाक जाय रिसीप्ट घेवन तितकेच भरा बाकीच्या एका पयशाची आनी गरज लागची ना आणि ताका लागून म्हाका दिसता आज पयल्याच पयलीं आमी हे सांगता आसतना 1972च्या पयलींची घरां ही कायदेशीर करपाचो निर्णय सरकारान घेतला म्हणजे ताजो फॉर्म वो डेप्युटी कलेक्टराक आमी भरून दिवपाचो फॉर्म तुमकां मेळटलो तेजें घर सर्वे प्लॅनाचेर आसा ओके ज्या घराचो 114 तेजें नांव आसा हाऊस ओन बाय म्हणून ओके आणि तिसरें ते सायट प्लॅन आसतलो ताका हाऊस टॅक्स रिसिप्ट आसतली म्युनिसिपालिटीचे हे 3 डॉक्युमेंट सुद्दां जरी आसत जाल्यार डेप्युटी कलेक्टर डायरेक्टली तुमकां सनद ही डायरेक्ट तुमकां दितले हे काम करता आता
आतापर्यंत घर आपल्या नावार आसा म्हणून म्युनिसिपालिटीची रिसिप्ट सोडली आणि चुकून थोड्या जणांचे 114 नाव आणि कितें डॉक्युमेंट आहा कोणाकडे आसा आणि कांयच डॉक्युमेंट ना. ती पयले फावटी 1972च्या पयलींची आमकां डेप्युटी कलेक्टर डायरेक्टली सनद दितलो तुझे जे आहा पळय घर हे सेटलमेंटान आसा कोणूच मागीर घर ते तुझे ऑर्चर्डान असले इल्लीगल असले हे म्हणचो ना. ती सनद सर्टिफिकेट घेवपाची हाऊस टॅक्स रिसिप्ट वॉटर बिल लावपाचे दुसरो फॉर्म भरपाचो आणि डायरेक्टली म्युनिसिपालिटीन वचून तो फॉर्म दिवपाचो. म्युनिसिपालिटीन तो फॉर्म दिल्या उपरांत तुमचे घर 1972च्या पयलींचे कायदेशीर घर म्हणून परमनंट सर्टिफिकेट 1000 रुपया भरून दिवचे. फक्त 1000 रुपया भरून ते घर कायदेशीर डेप्युटी कलेक्टरान 1000 आणि हितून म्युनिसिपालिटीन 1000 कायदेशीर घर म्हणून तुमकां तेजी परमनंटली सर्टिफिकेट मेळटली. हे जालें 1972च्या पयलींचे घर. आमच्या सरकारान आनीक निर्णय कितें घेतला तोय सांगता तुमकां हांव. मागीर इतर आई कितें विचारूंक जाय ते आमी पळयता की प्रत्येक जणांक आपलें घर रिपेर करपाचें जर आसत न्ही रे जाल्यार आमकां हाऊस रिपेर सर्टिफिकेट लागता. बरोबर काय न्ही? पयलीं सांगताले कितें खबर आहा थोडे आमचे कावन्सिलर मिटींग जावना म्हणटाले 15 दीस लागताले. हाऊस रिपेर सर्टिफिकेट तुम्ही एप्लिकेशन दिवपाचें इंजिनियरा कडल्यान एस्टिमेट काडपाचो आपूण कशें रिपेर करतलो तो आनी स्ट्रक्चरल स्टेबिलिटी ह्यो 3 जे आमचे एफिलिएटेड इंजिनियर आहा तेच्या कडल्यान आनी आपली हाऊस टॅक्स रिसिप्ट लावपाची आणि म्युनिसिपालिटी कडेन दिवपाची तुमकां 3 दिसांनी हाऊस रिपेर सर्टिफिकेट मेळटली. ते सामकें आनीक मिटिंगेक बीन रावचें ना आनी ते जर सांगात तुका मिटींग जावंक ना म्हणून जाल्यार दाजीक सांगा सोमते आनीक मिटिंगेक बीन रावपाचें ना 3च दिसांनी सोमते आनीक मिटिंगेक बीन कांयच ना. ओके. आता जुन्या घरांनी आमकां संवय कितें आसली आमी दोग जाण भाव एकीच कडेन रावताले. बरोबर आहा? पयलीं आमी जाका संयुक्त कुटुंब पद्दती म्हणटाले सगळे एकी कडेन रावताले. आता तशें जाता ना. आता सगळ्यो झगड्यो जाता. लायटीचें बील भरूंक झगडी उदकाचें बील भरूंक झगडी टॉयलेटी खातीर झगडी. बरोबर आहा काय ना? आमी ठरयलें बायफर्केशन सर्टिफिकेट दिवपाची. दोगांय भावांनी फॉर्म भरपाचो फॉर्मूय म्युनिसिपालिटीन अवेलेबल आसतलो. फॉर्म भरपाचो आपल्या घराचो नंबर 40 आमी दोगूय जाण बरोवन दिता आमकां बायफर्केट कर 40A आणि 40B 2 नंबर दिवांगडा आनी इतकेंच न्ही सोमतोच लायट कोणाक दिवपाचें आनी उदीक कोणाक दिवपाचें तें तुमी ठरया. ताका सांगूंक नाका. एकट्याक लायट आनी एकट्याक उदीक दिलें काय ना दुसऱ्याक वांगडाच तो एनओसी दितलो तूं नवीन लायट घे आणि तूं नवीन उदीक घे. आता उरलो टॉयलेट तो टॉयलेट एकट्याक उरलो दुसरो जाय काय नाका. तो नवीन वांगडाच जेका टॉयलेट मेळोंक ना पळय न्ही तेणी नवीन टॉयलेटीचो फॉर्म भर ताका टॉयलेट बांदून दिता. खोटें सांगना जाल्यार संडासाकूय झगडी आमच्या संडासान तूं वचूं नाका म्हणून तो टॉयलेटूय जो आहा पळय न्ही तो नवीन बांदून दिता. आता तिसरे आनीक फुडले उरले ते सांगता हांव. आमी अटल आश्रमाच्या अंतर्गत तुमचे फॉर्म भरलेले काय जाल्यार थोड्यांचे भरलेले. आमी 1.5 लाख रुपया घर रिपेर करपाक दिता. जो कोण गरीब आहा सामको ताका आमी घर रिपेर करपाक 1.5 लाख रुपया दिताले. 75,000 पयशे येयल्या म्हणून कळ्ळें काय ना दुसरो भाव कंप्लेन घालता तेजे बंद कर म्हणटा. तोच घालता त्या घराचे रायट म्हाजोय आहा म्हणटा. आता जश्यो दोगांयकूय 2 सर्टिफिकेटी दिलो काय दोगांयनी स्किमीक एप्लाय करूनी दोगांयकूय 1.5 लाख रुपया वांगडाच सोमतेच दोगांयनी एप्लाय करपाचे दोगांयकूय मेळटले. हे दिवाळीचे गिफ्ट खंय सगळ्यांक दिवाळी येवपाची आहा दिवाळीचे गिफ्ट म्हणजे इतके आमी कित्याक सांगता हांव म्हाका लोकांच्या घरांनी झगड्यो जाल्ल्यो नाका. आमकां सगळे जाण सूख आनी समाधानात रावल्ले जाय. ती झगड्यो तंटे सगळे मिटोवपाचे आणि त्यानुसार सुटसुटीत आमी सगळी प्रक्रिया त्या खातीर चड काम आनीक मदीं कावन्सिलर आनी हेंच्यांनी मदीं ढवळाढवळ सुद्दां करपाची ना. कावन्सिलरा वांगडा झगडी आसली सुद्दां दाजीक सांगा दाजी करून दितलो सगळ्यांचे. कळ्ळें न्ही? ती इतके इजी करून दिवपाचें आमी थारायलां. आतां मेन हेजेर हांव येता. गव्हर्मेंट लँडान कितल्या जाणांची घरां तितक्या जाण आदवेर घरां गव्हर्मेंट जागेर कोमनिजात मागीर येता गव्हर्मेंट लँड. बरें तुमकां जो फॉर्म मेळटलो आतां तो फॉर्म भरपाचो मागीर एक एफिडेविट मारून दिवपा खातीर आनी एक फॉर्म मेळटलो. ते एफिडेविट मारून दिवपाचे
आणि तुम्ही 28 फेब्रुवारी 2014 हाज्या पयलींची रेजिडन्स सर्टिफिकेट ही हाडपाची। आता थोडे जाण म्हणटले कितें तेय सांगताय, तुम्ही घर बांधला 2000 सालान, ओके। आता त्याच्या पयलीं तुम्ही कदाचित थोडे जाण 15-10 वर्सां पयलीं फोंड्या रावताले अशें धरून चला। हांगासर 2000 सालान घर बांधला पयलीं फोंड्या रावताले। 15 वर्सांची रेजिडन्स घेवपा खातीर आमचो जो फॉर्मेट आहा मामलेदार तुमकां सांगतलो की तुम्ही पयलींची रेजिडन्स सर्टिफिकेट फोंडेच्यान बरोवन हाडल्यार जाता। तुमकां आमचो मामलेदार ती म्हणजे अटेस्टेड करतलो आणि कंटिन्युअसली तुमकां 15 वर्सांची रेजिडन्स सर्टिफिकेट ही सरकार कोणाकूच खंयचो जो गोंयांत 28 फेब्रुवारी 2014 पयलीं जो मनीस 15 वर्सां पासून रावता तेका म्हणजे आयज त्या मनशाक 25 वर्सां जाली। हांवें कळोवंक जाय म्हणून सांगता, म्हणजे आयज 25 वर्सां जाली तो गोंयांत रावता। तेणी केन्ना तरी 30 वर्सां पयलीं घर बांदलेलें आसतलें। तें घर ताज्या नांवार ती जमीन जी आहा ती क्लास 1 सनद, म्हणजे ती जमीन आमी तुमच्या नांवार करून दितले, फुकट न्हू। परत एकदा सांगता हांव, फुकट दित जाल्यार लोक आमकां गाळी धरतले। त्याची तुम्ही मिनिमम पैसे सर्कल रेटी प्रमाणे जे कितें आसा त्या सर्कल रेटी प्रमाणे ते पैसे सरकाराक भरपाचे। भरतले काय ना? भरपाक तयार आहा मरे? ते पैसे सरकाराक भरपाचे। सरकारान काय पयलीं पैसे घेवन आसले तुमच्या कडल्यान? घेतलेले? सांगूनच हो तेन्नाचो सरकार कितें तेन्ना सरकारान कोणाच कडल्यान पैसे घेवना। ते पैसे तुमच्या कडल्यान आतां घेतले आमी। मॅक्झिमम म्हणजे आपले घर आणि घरा भोवतीली 2 मीटर जागा चढ आणि आडोवंक वचो नाका जाता जाल्यार मेळटा म्हणून आनी 4 मीटर आडोवया मनशाक, ओके। जाल्यार थंय आनी झगडी जावं नाका। आपल्या आतां आसा ते घर आणि घरा भोवतीली 2 मीटर इतकी जागा परमनंटली तुमकां मेळटली। ती जागा तुमच्या नांवार जातली, तुम्ही पैसे भरपाचे आणि ती जागा तुमच्या नांवार करून घेवपाची। आता हे घर जाल्या उपरांत ते रेग्युलरायज करपा खातीर तुम्ही रेग्युलरायझेशन ऑफ द अनऑथरायज्ड कन्स्ट्रक्शन या अंतर्गत आमचो जो नवीन फॉर्म आसा तो भरपाचो आणि आपले घर हे परमनंटली रेग्युलरायज करपाचे।